हाय किड्स, दिस इज डे नंबर 3 की मम्मीला जाऊन 3 दिवस झालेले आहेत आणि श्रेयश बटाटे सोलतोय. आणि आजचा मेनू खूप वेळ मी विचार केलेला आहे, खूप वेळा चेंज झालेला आहे. मी पहिलं ठरवलं की पिवळंवालं सुकी भाजी करायची बटाट्याची आणि नंतर मग म्हटलं नाही नको, खूप परवा दिवशीच बटाट्याचं कालवण पण केलेलं, मग आता सुकी भाजी लगेच होईल. मला चालली ठीक आहे, पण तरी पण मग मी विचार केला की ऑमलेट, घरामध्ये दुसरी भाजी नाही ॲक्च्युली, ऑमलेट करायला होईल, अंडी आहेत. मग म्हणलं नाही ऑमलेट नको, भुर्जी करायला होईल. परत म्हणलं नाही, श्रेयसला आवडत नाही भुर्जी. मग काय करायचं बरं. मग तरी पण बटाटे परत सोलले गेलेलेच आहेत आणि इथं कांदा शिजतो. ॲक्च्युली कॅरमलाइज करायला ठेवला आहे त्याला. मी आज प्याज के पराठे आणि आलू के पराठे असे 2 प्रकारचे पराठे बनवणार आहे. सो बघूयात कसं होतंय ते. इकडं कणिक वगैरे सगळं मळून ठेवलेली आहे आणि आणखीन काय करणार आहे का मी, नाही, म्हणजे कांदा खूप छान कॅरमलाइज झाला. म्हणजे ह्याच्यामधली बेस्ट किंवा इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की कांदा तुमचा छान हे झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही नीट शिजला जर का तो नसेल तर जेव्हा पण तुम्ही लाटायला जाणार तो फाटणार, पराठाच फाटणार. त्यामुळं एवढं लक्षात ठेवायचं की हॅलो किड्स, टेक नोट्स, की कसा हा सुंदर शिजला पाहिजे. कांद्याला पहिल्याच फोडणी देऊन तव्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर मग तो थोडा शिजत वगैरे आला की मग थोडं थोडं करत मीठ टाकायचं. एक साथ भचकभर नाही मीठ टाकायचं, थोडं थोडं मीठ टाकायचं. ओके, खूप छान काम करतोय. त्यानं माझी हेल्प केली. इथले कांद्याचे टरफल वगैरे सगळे टाकून दिले, परत बटाटे सोलून दिले, भांडी लावली. सो या, he is helping me a lot. He is a good brother. East or west, my brother is the best. तुम्ही पण अशी मदत करा तुमच्या घरातल्यांना, बहिणीला, मम्मीला, जे असेल ते. ऐकताय ना पोरांनो, मदत करायची नाही तर असा एक रापाटात देईन का नाही, टॉयच होईन. ठीक आहे, चला बघूया. थोड्या वेळानंतर मी परत करेन कशी प्रोग्रेस चालली आहे. जेव्हा मी लाटत असेल बघू तेव्हा परत माझे पराठे फाटतायत का. लेट्स सी. बाय बाय बाय. पण आज आपण आपल्या आजच्या मास्टर शेफच्या व्हिडिओमध्ये बघतोय की आज आलू पराठा आणि कांद्याचा पराठा कसा बनवायचा, प्याज पराठा. तर इथं प्याजचे पराठे, कांद्याचे पराठे बनलेले आहेत. ओ माय गॉड. सो मी ह्याच्यासाठी जास्त हे होते, एक्साइटेड होते कांद्याच्या पराठ्यांसाठी, बिकॉज कॅरमलाइज झालेला कांदा मी खूपदा रील्समध्ये, शॉर्ट्समध्ये, व्हिडिओजमध्ये ना बर्गरच्या मध्ये घालताना बघितलेलं. तेव्हापासून माझ्या मनात होतं की तसल्या कॅरमलाइज झालेल्या पराठ्यात म्हणजे कांद्याचा पराठा खायचा होता मला. ओ ह्याचा व्हिडिओ कुठला पराठा कधी फुगताना बघितलाय का? पराठा आहे हा. आणि हा कशाचा पराठा आहे, सगळे पराठे असेच फुगले. हा आहे बटाट्याचा पराठा, आलू पराठा. हा ना, ह्याला कलर नाही आलेला आणखीन, कारण मी आतापर्यंत बारीक गॅसवरती ठेवलेला, चुकून झालेलं आहे माझ्याकडून. बाकी पराठ्यांना तसा कलर, एवढा माइल्ड कलर नाही आहे, सगळ्यांना चांगला कलर आहे. थोडा वेळ आणखीन हे झालं ना की मस्त कलर येईल ह्याला. आता मी आणखीन एक पराठा नुकताच त्याचा उंडा बनवून घेतलाय. आता मी त्याचा पराठा बनवणार आहे. एकदम हलक्या हलक्या हातांनी लाटायचा असतो, अजिबात प्रेशर लावायचं नाही, खूप मोठा करायचा प्रयत्न करायचा नाही. आणि आणखीन एक त्याची ट्रिक काय आहे की बटाटा जो आतमध्ये आपण घातलेला आहे तो अतिशय बारीक असा खिसलेला असला पाहिजे. तुम्ही जर रील बघितला ना तर त्याच्यामध्ये चमच्यानं बारीक करायला सांगतात, बारीक करायला आणखीन आय डोंट नो स्मॅशर वगैरे वापरायला सांगतात. अजिबात तसली गोष्ट नाही वापरायची, नेहमी खिसणी वापरायची. बिकॉज थोडं नीट पकड ना अँगल, खालनं नाकाची बिळकं दाखवायचेत का. ठीक आहे, हे पण ठीक आहे. तर त्याच्यामध्ये नेहमी त्यांनी कसं दाखवतात की लवकर करायचा प्रयत्न, खिसणीनं खूप फास्ट होतं आणि खूप चांगले पराठे होतात. सो मी तरी सांगेन की आलू पराठा करताना नक्की लक्षात ठेवायचं की खिसणी वापरायची.
तर तुमचे आलू पराठे खूप सुंदर होणार, एकदम आणि फुटणार नाही. सारखे. हा, आणि फुटणार नाही. हे बघ. ती बघ अशी बघितली की नाही पुरणपोळी वाटते. हा, म्हणजे असा कलर ऍक्च्युली असला पाहिजे. ह्याला जळलेला पराठा वगैरे नाहीत म्हणत. पराठा हा असाच असला पाहिजे, तेव्हा तो क्रिस्पी थोडासा लागतो, थोडासा वरतून कडक आणि आतून एक असा एकदम नरम असा लागला पाहिजे. मग याच्यावरती खूप सगळं तूप टाकून त्याला खायचं. टोमॅटो केचप किंवा दही ठीक आहे, पण टोमॅटो केचप सोबत जे लोक खातात पराठे ना, मला त्यांचं तोंड फुल वाटतं. खूप बकवास आहे त्यांची टेस्ट, म्हणजे लिटरली तुम्ही केचपच खाते. जर का कुणाला केचप सोबत एखादी गोष्ट खावी लागते ना, याचा अर्थ आहे की त्या गोष्टीची टेस्टच नाहीये. ऍक्च्युअल टेस्ट काहीच नाही. असं मी बसलोय जेवायला, माई पराठे बनवतेय, अजून ते काही 2 पराठे बनवायचे झाले, पण मी बसलोय. तुम्हाला खाऊन सांगतो मी कसे लागतंय. वर जरा पोरांचा धिंगाणा चाललाय, म्हटलं लवकर जेवून जावं वर, त्यांना शांत बसवावं. हा आहे कांद्याचा पराठा, दिसतोय कांदा बरोबरून. गुड, आय लाईक इट. दुसरा बटाट्याचा आहे. हा वाला बटाट्याचा आहे, त्याच्यामध्ये पुरणासारखी अशी क्रीम आहे. हो. हा पण छान लागतो. त्यात बटाटा दिसत नाहीये, पण तू जाणवते खूप छान जिभेवर. खूप अशी क्रीमी टेक्स्चर येते त्याचं, खूप छान. हा बघायला पाहिजे होतं. कांदा गळून पडतो एवढा असा आहे, खूप छान. कांद्याचा पराठा ही तू गोष्ट कधी खाल्ली नव्हती ना, फर्स्ट टाइम खाल्ली, कशी वाटली? खूप छान, मला खूप आवडलं. बटाट्यापेक्षा जास्त आवडला? येस. ईस्ट और वेस्ट? कांदा पराठा इज द बेस्ट. मारत खाशील. माई इज द बेस्ट मध्ये मी बनवला ना. हा एक्झॅक्टली, तू बनवलं म्हणून. नाही मम्मीने बनवलं असं नसतं एवढं चांगलं. मम्मी तर नाही तर किती पाणी लावावं. तुझ्यामुळं नाही ते नाही, नीट बोल. ईस्ट और वेस्ट? माय इज द बेस्ट. हा.